तर जय श्रीराम म्हणजे मी तुमचा प्रथमेश भाऊ तुम्हाला तर माहितीच आहे. आज तरी लवकर उठलो मी थोड्या पहिल्यापेक्षा, कारण की पहिले मी खूप लेट उठलो. फ्रेश झालो आता फ्रेश होऊन आता बसतो दुकानात, कारण की सकाळी आप्पा उघडून देत असतो दुकान, मग दुपारचं मी बसत असतो. फ्रेश झालो आणि उठून मग बसलो दुकानात बसल्या कॉल आला पाच वेळाचं की तुमचे हेडफोन्स आले म्हणे. तर मी ट्रिगरचे हेडफोन बोलावले, तुम्ही पाहू शकता. मात्र 700 रुपयाचेच होते, चांगले हेडफोन्स आहे. मला तर खूप आवडले हेडफोन. हेडफोन्स पण चांगले आहे आणि ट्रिगरचे आहे म्हटलं तर ब्रँड आहे. तर मग घेतले बोलावून आपण, पण चांगले हेडफोन्स आहे, मला तर खूप आवडले. हेडफोन्स बोलावले आणि म्युझिक पण खूप चांगलं आहे. नॉइस कॉन्ट्रेशन आणि गेमिंगसाठी तर एक नंबर हेडफोन्स. मला गेमिंगसाठी पाहिजे असेल तर एक खूप चांगले हेडफोन्स. मग बोलावलं. आपला सूरज भाऊचा कॉल आला, तर ये म्हणे मंदिराजवळ काम आहे म्हणे. गेलो मग मंदिराजवळ. हे आपलं मंदिर आहे, बाजूनच रामाचं मंदिर पण आहे आणि हे आपलं सभामंडप आहे. सभामंडपाजवळ बोलावलं, चला मी तुम्हाला सभामंडप दाखवतो. तर हे आपलं सभामंडप आहे छोटूसं. इथंच आपले देवी पण बसले होते. आला आपला सूरज भाऊ, आला थोडा वेळ बोललो आणि मग निघाला आपल्या घरच्यासाठी. घरी येत होतो, घरी आल्यावर बसलो दुकानात, कारण की 3 वाजले. दुकान उघडून दिलं आणि बसलो मग दुकानामध्ये बसलो. तेव्हाच आप्पा म्हणे मग कामागाव जावं लागते म्हणे दूध घेतानासाठी. निघालो मग कामागावले आपले ओम भाऊला घेऊन. हे आपले ओम भाऊ आहे, मी तुम्हाला दाखवतो. हे आपले ओम भाऊ आहे, तुम्ही पाहू शकता. ह्याच्या संग निघालो आपण कामागावला जाताच आम्हाला एक दादा पण दिसला. तो रनिंग करत होता, तो पोलीस भरती मारत होता. तर रनिंग करताना समोर एक टाली पण पलटी केलेली दिसली. टाली पलटी झालेली दिसली आणि तेवढ्यात आलं आपलं कामारगाव. तुम्हाला पहिल्या ब्लॉकमध्ये दाखवलं आहे मी कसं आहे तो. आता मी तुम्हाला अनरून दाखवतो कसं आहे तो कामारगाव. गावात जाऊन दाखवतो, म्हणजे खूप मस्त मोठं गाव हे आहे. इथे थांबलो आणि आलो आपण गावात पोहोचलो. इकडं पाण्याच्या अंदर खूप रस्ते झाले, ओले गेले आणि स्लिप मारत गाड्या. आम्ही आरामशी घेतली गाडी आणि हे आपल्या चौकमध्ये पोहोचलो आणि आपली स्कूल होती, इथंच आपण शिकत जाऊ. आता झालेलं आहे आपलं, आता काही करत नाही. इथं लिहिलं पण आहे, आय लव्ह कामलगाव म्हणून. आणि गाठ आहे गिठ तर खूप होता येत, बघू शकता खूप गाठ आहे. तर मग घेतले आपले दुधाचे पॉकेट घेतले आपण. हे आपली डेअरी आहे. आणि मग अजून फोन आला की मेहुलचे भांडे आणि अंडे पण घेऊन ये म्हणे. ते आपले मेहुलचे भांडे घेतले आपण. मेहुलचे भांडे घेऊन आलो आपण. इथं पत्रिका भेटली आपल्याला जिथं रेशन कार्डची, तर हे घेतली आणि घेतलं मग अंडे घेऊन आलो त्याच्या दुकानात. इथून आम्ही अंडे घेत असतो, चांगले लावते आणि चांगले हे पण आहे. इथून अंडे घेतले, ते इथून घेणं चालू केले आपण. अंडे देणं चालू होते त्याचे. म्हटलं बा अंडे. मग अंडे घेतले आणि मग निघालो आपल्या घरच्यासाठी. अंडे घेऊन आलेलो, आता निघाला मग घरच्यासाठी. हे आपले ओम भाऊ. घरी आल्यावर कॉल आला की आपली दास की मंदिरात चल म्हणे. तर मग पाहिलं तर बाहेर पोट्टे बसलेले उचललो ओम भाऊले. चल म्हटलं मंदिरात येऊ म्हटलं. आलो मग त्याला घेऊन मंदिरात. असं कोणी आलं नाही आहे, तर मी म्हटलं थोडंसं झाडू गेलो करून, आणि जरा फोनच येते चालू. आला आणि लावला फोनवर. तर म्हटलं चला म्हटलं थोडंसं झाडून गिरून टाका. तर बसलं मग झाडून गिरून टाकलं आणि तोपर्यंत म्हटलं सगळं मंडळी पण येऊन जाते. झाडून टाकलं आणि झाडलं आणि तसेच मंडळी पण आली. सगळे मंडळी आले तर केली आपलं हनुमान चालीसा मग चालू केली. आणि मग झाल्यावर निघालो आपण घरी निघालो घरच्यासाठी. तर बापरे म्हटलं चला मग आपला ब्लॉग इथंच संपला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.